झी 24 तास एक पाऊल पुढे अधिकार आहे. परंतु असे अनेक पक्ष येऊन गेले पहिले. IPS अधिकारी, पोलीस अधिकारी, म्हणजे गुजरातचे त्या ठिकाणी पोलीस कमिशनर बडोद्याचे होते, त्यांनी सुद्धा काढलं होतं. क्षणभर लोकांना आकर्षण झालं. या देशातली जनता आणि लोकशाहीवर माझा अतिशय विश्वास आहे. जयप्रकाश नारायणनी जेव्हा भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन केलं त्यावेळेला सगळे राजकीय पक्ष चोर आहेत असं केजरीवालांसारखं बोलले नाहीत. तर असलेल्या राजकीय पक्षांच्या सगळ्या लोकांना एकत्र करून त्यावेळेला त्यांनी समग्र क्रांतीचा नारा देऊन एक त्या ठिकाणी पक्ष निर्माण केला. दुर्दैवाने काही कारणामुळे 2-2.5 वर्षाच्या याच्यामुळे तो पक्ष फुटला, हे सोडून द्या. आता हे पक्ष स्थापन करतील, पण इतकं सोपं नाही. आम्ही गेली 50 वर्ष काम करतोय, पण स्पष्टपणे सांगतो अजून केरळमध्ये आमचा एक खासदार नाही आहे. आम्ही त्या ठिकाणी तामिळनाडूमध्ये काही कारणे वेगळी असतील, अथक परिश्रम करतोय. त्यामुळे इतकं सोपं नाही टोप्या घालून घेतलं की. आणि 3 टोप्या बदलल्या आहेत. आलं लक्षात. कधी मैं अण्णा हूं, कधी मैं केजरीवाल हूं, कधी मैं आम आदमी हूं, अशा टोप्या घालून आणि त्या ठिकाणी मेणबत्त्या लिहून जनमत करता येत नाही. फार मोठं त्यांच्या हेतूबद्दल मला शंका नाही. या देशातल्या भ्रष्टाचार कॉमन कार्यकर्ते आहेत, सर्वसामान्य कार्यकर्ते, दीपक भराडे कार्यकर्ते आहेत, ते इन्स्पायर होत आहेत याच्यामुळे. चांगली गोष्ट आहे. सुशिक्षित लोक आहेत. तुम्ही जे म्हणता आहात की याच्यामुळे होणार नाही, प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार करायला लागेल, पण दीपक भराडे यांसारखे असे अनेक कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दल आदर ठेवतो. या जे केजरीवालांच्या तत्वज्ञानाला इन्स्पायर होऊन त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. उलट त्या ठिकाणी मला असं भीती वाटते, त्यांचं स्वागत आहे, त्यांना अधिकार आहे. त्यांना मिसगाईड केलं जातं असं तुम्हाला? मिसगाईड नाही. काय होतं, लोकांना असं वाटतं, आता एक गोष्ट चूक करतात ते, लोकांना असं वाटतं की सगळे चोर आहेत आणि हा कोणीतरी माणूस त्या ठिकाणी परमेश्वराचा अवतार आलेला आहे, तो या देशाचं भलं करणार, असं त्यांनी समजू नये. की मला त्या ठिकाणी अजून त्यांचं पॉलिसी झाले नाही, त्यांची फॉरेन पॉलिसी काय, शेतकऱ्यांच्या बद्दल प्रश्न काय, इकॉनॉमी काय, ते महागाई कशी दूर करणार, या देशातलं त्या ठिकाणी पर कॅपिटा इन्कम कसं वाढवणार. नुसतेच तुम चोर आहे, तुम चोर आहे, तुम चोर आहे असे राजकीय पक्ष निघत नाहीत. परंतु त्यांचं स्वागत आहे मला असं वाटतं. परंतु जनतेची जर दुर्दैवाने फसवणूक झाली तर हेच बरोबर नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आता जोशींसारख्या पत्रकारांच्या समोर माझ्यासारखा माणूस नतमस्तक होईल, तपश्चर्या, त्यांच्या भावना योग्य आहेत. परंतु त्यांनी एक जो शब्द काढला तो या देशाच्या लोकशाहीला मारक आहेत की सगळ्यांवरचाच विश्वास उडालेला आहे. दुर्दैवाने त्या ठिकाणी काही लोक वाईट काम करतात म्हणून मग कुठली पद्धत हवी आहे? हुकुमशाही हवी आहे का? एका माणसाची पद्धत आणायची हवी आहे का? तर असलेल्या परिस्थितीमध्ये सुधारणा करून आपल्याला राजकारणावरचा नाही, राजकारण्यांवरचा विश्वास म्हणाले. आपण शेवटी आपण आपली वेळ संपली. मला माफ करा. फक्त एकच गोष्ट मला सांगायची आहे की याच्यामध्ये तुम्ही जो तरुणांचा विचारले, ही दीपक सारखी किंवा तरुण मंडळी जी त्यांच्याकडे किंवा आजचे 89% करेक्ट की त्या सगळ्यांच्या मनामध्ये भ्रष्टाचाराबद्दल प्रचंड चीड आहे. परंतु मी हे अनेक वेळा सांगितलं, भ्रष्टाचाराचं निर्मूलन हे एकट्या केजरीवालांचं काम नाही, हे सगळ्यांचंच आहे. आणि म्हणून मधु चव्हाण म्हणाले किंवा आपण सगळे म्हणतोय, काही लोकांच्या भ्रष्टाचारामुळे पूर्ण जी याला लोकशाहीला जे आज हे लागलेलं आहे ते लागले ते इंस्पायर होतात, तो मुद्दा वेगळा है. चाहूंगा बिल्कुल सही बात है कि खाली हम लोग ही नहीं, आप भी आइए ना बिल्कुल इसको साफ करने के लिए. और क्यों नहीं आप आइए हमारे साथ, हम सारे मिलकर साफ करेंगे. हम आपका स्वागत. लोकपाल हम वही कह रहे हैं, अगदी लोकपाल आने से जादू होने वाली है. शेवटी आपण लक्ष्मणराव जोशींकडे जाऊया. जोशी सर, हा जो नवीन पक्ष आता येऊ पाहतो आहे, या सगळ्या पक्षांच्या भाऊगर्दीमध्ये अजून एक पक्ष येतो आहे, स्थानिक आणि राष्ट्रीय पक्षांच्या. भविष्य काळामध्ये देशाच्या नागरिकांसाठी आणि सध्या अस्तित्वात असलेल्या पक्षांसाठी सुद्धा, संपूर्ण देशासाठी थोडक्यात, हा पक्ष किती उपयोगी ठरेल असं तुम्हाला वाटतंय आणि किती उपद्रवी ठरेल असं वाटतं? प्रथम मी मधु चव्हाणांच्या अभिप्रायाबद्दल खुलासा करू इच्छितो की आपल्या देशाचा लोकशाहीचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. हो, लोकशाहीच्या काळामध्ये काही चढ उतार होत असतात. हा सध्या उताराचा काळ आहे. मी तर असं मानतो की आपण आता सध्या घोटाळ्याच्या युगामधून जातो आहोत. परंतु या सगळ्या परिस्थितीवर आपण मात करू, आपल्या लोकशाही पद्धतीच्या बळावरच करू, याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. दुसरा जो प्रश्न आहे की आपण केजरीवालांच्या पक्षासाठी स्पेस हा जो शब्द वापरता, मला असं वाटते तो अतिशय चुकीचा आहे. यांचा स्पेस सध्या यांना काहीच नाही. आपल्या देशामधले जे राजकीय पक्ष आहेत 60-70 वर्षापासून ते काम करीत आहेत. विरोधी पक्षामध्ये काँग्रेसचा तर 125 वर्षाचा इतिहास आहे.
परंतु आपल्या विरोधी पक्षांचाही जवळपास 50, 60, 70 वर्षांचा इतिहास आहे. त्यांना त्याच्यासाठी आजची स्थिती प्राप्त करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली, त्याग करावा लागला, कष्ट सहन करावे लागले. केजरीवालांना आज जो काही प्रतिसाद मिळतो आहे त्याचं मुख्य कारण आहे त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जनमानसात असलेला संताप, त्याची ती नाडी ती ओळखली आणि म्हणून लोक त्यांच्या मागे आहेत. त्यांच्या पॉझिटिव्ह त्यांच्या मागे असे नाहीत, नकारात्मक दृष्टिकोनातून आहेत. आपण आणखी एक विचार केला पाहिजे की जोपर्यंत अण्णांच्या सोबत केजरीवाल होते तोपर्यंत त्यांची विश्वसनीयता आणि अण्णा बाजूला झाल्यानंतर केजरीवालांची विश्वसनीयता यामध्ये देखील फरक पडलेला आहे. आणि राजकीय पक्ष स्थापन केल्याबरोबर ती जी भाषा वापरत आहेत, त्यांनी मध्ये एक स्टेटमेंट केलं की आमची सत्ता जर आली तर आम्ही 10 दिवसात लोकपाल आणू. अगदी मुळात तुमची सत्ता येते का हाच प्रश्न आहे. सत्ता येण्यासाठी 272 लोकांना निवडून आणावं लागतं. तुमच्याजवळ 272 उमेदवार तरी मिळणार आहेत का हा प्रश्न आहे. आणि 10 दिवसात कसं करणार आहात. 10 दिवसात त्यांना जर करायचं असेल तर घटना बाजूला ठेवून हुकुमशाही आणून लोकपाल आम्ही स्थापन केला असंच म्हणावं लागेल. पण हा जो प्रकार आहे हा प्रकार बालविरोधी आहे. ऐसा ना हो कि कम से कम हम लोग मिलके आएंगे तो ही ला पाएंगे. क्यों नहीं आज की सरकार, हम लोगों को कोई इंटरेस्ट नहीं है इसके अंदर आने के लिए. क्यों नहीं आज जो अवेलेबल है वो लोग क्यों नहीं ला पाते हैं. हम तो हमारे इंटेंशन क्लियर कर रहे हैं, क्लियर देर. अगदी म्हणजे हेतू जो आहे तो साफ आहे असं कार्यकर्त्यांना वाटतं आहे, सदस्यांना वाटतं आहे. मात्र या पक्षाचं भवितव्य काय असेल, हा पक्ष किती उपयुक्त ठरू शकतो आणि किती उपद्रवी ठरू शकतो हे आपल्याला भविष्य काळामध्ये समजेलच. मात्र सध्या आज केजरीवालांनी राजकीय पक्ष म्हणून जो पहिला धमाका केलेला आहे तो धमाका म्हणायचा, स्टंट म्हणायचा, यातलं दोन्ही नाही असं म्हणायचं की हे दोन्ही आहेत असं म्हणायचं, याविषयी सध्या तरी सगळ्याच पाहुण्यांमध्ये मतभेद दिसत आहेत. प्रत्येकाचं मत वेगळं आहे. आता याचं पुढे जाऊन मतात रूपांतर होतं का हे बघणं महत्वाचं आहे. दिल्लीच्या निवडणुका केजरीवालांचा पक्ष लढणार आहे, त्यावेळी किती या पक्षाची ताकद आहे हे सुद्धा समोर येईल. आणि केजरीवालांना धोरण बदलण्याची गरज आहे का, काय त्यांना नेमकं करण्याची गरज आहे हे सातत्याने देशातले वेगवेगळे राजकीय धोरण त्यांना सांगतायत, ते ऐकतात का हे पण बघणं महत्वाचं ठरेल. तूर्त धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि या विषयावर आमच्या स्टुडिओत येऊन चर्चा केल्याबद्दल. रोकठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24. झी 24 तास, एक पाऊल पुढे.